नमस्कार. नवीन तांदळाचे पापड किती फुललेत. आत्तापर्यंत ऐकलं की जुन्या तांदळाचे पापडच करायचे का की ते जास्त फुलतात, पण आज मी नवीन तांदळाचे पापड करते. तर इथं मी इंद्रायणीचा तुकडा आहे, एकदम नवा तांदूळ आहे. तर असं अंदाजानेच घेते मी 3 ते 4 ग्लास, कारण गेल्या वर्षीचे पण भरपूर पापड अजून पडलेले आहेत, त्यासाठी मी थोडेच पापड करणार आहे. मी पण दरवेळेस रेशनच्या तांदळाचाच पापड बनवते, पण ह्या वेळेस माझ्याकडं रेशनचे तांदूळ नाही. हा इंद्रायणीचा तुकडा आहे. मी आत्ता पुण्याला गेले होते तर तिकडून आणला हा तांदूळ मी. एकदम नवा तांदूळ आहे, म्हणजे चुरा आहे तो तुकडा. तर मी पण नव्या तांदळाचा पहिल्यांदाच पापड बनवते. बघू जमलं तर जमलं. तर इथे मी 3-3.5 ग्लास तांदूळ घेतले असेच अंदाजाने. 1 किलो असतील किंवा 1 किलोला कमी असतील. तर असं 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलं. तांदूळ नवा आहे तर पाणी खूप असं पांढरं शुभ्र निघतंय. 2-3 पाण्यात धुवून त्याला भिजायला टाकते मी. आणि 2च दिवस तांदूळ भिजवणार आहे, तिसऱ्या दिवशी वाळायला टाकते. इतकं पाणी मी ठेवलेलं आहे त्याला. दुसरा दिवस झाला तर पातेलं किती गच्च भरलं, कारण की तो तांदूळ नवा आहे ना, त्याच्यामुळं तो जास्त फुगला, पातेलं भरून गेलं. ते पाणी सगळं काढून घेते आणि पुन्हा दुसरं पाणी टाकते. 3 दिवस हा तांदूळ भिजवतात, पण मी नवा तांदूळ घेतला तर मग मी 2च दिवस भिजवणार आहे. कारण जमतं का नाही जमतं एक प्रयत्न करून बघते मी नवीन तांदळाचा. परत मी दुसरं पाणी टाकून परत त्याला झाकून ठेवलं आणि तिसऱ्या दिवशी मी सकाळी पाण्यातून काढला आणि एका सुती कपड्यावरती दिवसभर असा फॅन खाली वाळवला आणि संध्याकाळी ताटामध्ये परत गोळा करून ठेवला दिवसभर वाळवून. आता गिरणीतून दळून आणते त्याला. नवीन तांदळाची कणी आहे तर खूपच पांढरी दिसती. मी दळून आणलं गिरणीमधून हे पीठ. ह्याला मी काही चाळून पण घेतलेलं नाही. जितकं मला करायचं आहे, मी एक पातेल्याचं माप घेतलेलं आहे, तितकं पातेलं भरून मी पीठ घेतलं. थोडेच तांदूळ होते म्हणून मी कॅरी बॅगमध्येच दळून आणलं आणि ते काढता काढता थोडं पीठ पण सांडलं वाट्यावरती. आणि जितकं पीठ आहे तितकंच पातेलं, म्हणजे तितकंच पाणी घेतलेलं आहे मी. काही नवीन तांदूळ आहे म्हणून असं कमी जास्त पाणी काही घेतलेलं नाही मी. 1 पातेलं पीठ घेतलं, 1 पातेलं पाणी घेतलं, जे आपण जुन्या तांदळाला वापरतो. आणि त्याच्यामध्ये तीळ टाकले मी. जिरे पण टाकतात, पण मला जिऱ्यापेक्षा तीळ जास्त आवडते, तर मी तीळ पण अशी भरपूर टाकली आणि फक्त मीठ टाकलं चवीपुरतं. पाणी पण उकळायला ठेवून देते गॅसवरती. इथं मी 7-8 डिंकाचे खडे घेतलेले. डिंकाचं पाण्याचा हात लावून पापड करायला अर्धी वाटी त्याच्यात पाणी टाकते. तांदळाचं पीठ तयार होईपर्यंत डिंक पण पाण्यात हे होईल, तोपर्यंत पाण्याला पण इकडं उकळी आलेली आहे. गॅस बारीक करून घेते मी. 1 जण पीठ टाकायला 1 जण हटायला असं लागतं, पण आता सध्या बाहेर गेलेले आहेत घरातले सर्वजण, त्यासाठी मी गॅस बारीक करून पहिले पीठ टाकून घेतलं पूर्ण आणि मग हटायला सुरुवात केली. त्यासाठी मी गॅस बारीक केला होता. गॅस बारीक करूनच मी पूर्ण पीठ असं हटून घेतलेलं आहे. आणि ते नवीन तांदूळ आहे ना, तर थोडा चिकटपणा आहे त्याला भरपूर अजून, तर थोडं हटायला पण जड चाललं. पण चमच्याने असं खालीवर नुसतं चमचा असा खालीवर केला ना की खालचं पीठ वर येतं आणि वरचं पीठ खाली जातं, म्हणून मी त्या पद्धतीनेच असं खालीवर करते चमच्याला. आता पूर्ण पीठ हटून झालं, त्याचं पूर्ण चमच्याचं पीठ काढून घेते. पाणी उकळलेलं होतं त्याच्यामुळं ती वाफ बसून गेली आणि थोड्या गाठी पण असल्या ना तर तरी पण काही फरक पडत नाही. पापड काही तुटत बी नाही, फाटत बी नाही त्याच्याने. त्यामुळं थोड्याशा कशा गाठी पण राहिल्या तरी काही हरकत नाही. 5 मिनटं मी असं बारीक गॅसवर झाकण लावून ठेवलं. फक्त 5च मिनटं ठेवलं. पीठ हटून घेतल्यावरती पातेलं पण खाली काढून घेतलं आणि ताटाला पण मी काही तेलाचा पाण्याचा कसलाच हात लावला नाही. असंच पीठ ताटामध्ये वतते, अर्धं पीठ आणि अर्धं पीठ ते ग्लासाला पण मी काही तेल पाणी लावलेलं नाही.
तसंच नुसतं त्याला असं पीठ मळल्यासारखं करून घेते. थोडंसंच केलं मी, जास्त केलं नाही, कारण ते जरा चिकट पीठ आहे. करून तर पाहते आता नवीन तांदळाचे पापड, पाहू कसे बनतात ते. थोडंसंच ग्लासाने मी मळून घेतलं, जास्त पण नाही, 7 ते 8 ग्लास मी असे रेटून घेतलं आणि त्याच्यानंतर उंडे केले. पण जास्त चिकट काही हाताला वाटलं नाही माझ्या, काही पाण्याचा पण हात लावला नाही मी हाताला. जसं जुन्या तांदळाचं होतंय तसंच उंडे बनताय. त्रास काही होत नाही, फक्त हाटायला थोडासा त्रास झाला. नवे तांदूळ असल्यामुळं मी एक पन्नी घेतली अखंड पन्नीलाच मी मध्ये उंडा ठेवून त्याला पलटी मारून घेतलं. एक डिंकाच्या पाण्याचा हात लावला फक्त उंड्याला खालीवरती आणि लाटून घेतलं. काढायला पण नव्या तांदळाचा पापड इतका सोपा गेला, काहीच अवघड नाही गेलं. फक्त हटायलाच थोडं अवघड वाटलं मला. ते ग्लासाने मळलेलं पीठ तर मी त्याचे पापड करून घेतले आणि हे बाकीचं पीठ होतं पातेल्यात ते मी तर ग्लासाने त्याला हे पण केलं नाही, असं ग्लासाने मळलं पण नाही मी त्याला, असाच उंडा करून घेतला आहे. पीठ थोडं थंड झालं म्हणून. आणि किचनमध्येच मी असं मेन कापड हातरून किचनमध्येच मी पापड टाकते. थोडं चिकट असल्यामुळं पटकन चिटकत नाही ते मेन कापडाला. तर आजच्या दिवस मी फॅनखालीच पापड वाळवले आणि दुसऱ्या दिवशी मी उन्हामध्ये पापड सुकवून आणले दिवसभर. एक दिवस घरात फॅनखाली वाळवले आणि दुसऱ्या दिवशी गच्चीवर नेऊन वाळवले. असं वाटत पण नाही ना की नवीन तांदळाचे पापड आहे म्हणून. मी तर केला प्रयत्न, बघू म्हणलं चांगले होतात का नाही, पण खूप छान पापड झाले. फक्त हटायलाच थोडा त्रास झाला. किती पण वाजवलं तरी फुटत पण नाही, तुटत पण नाही. आणि तेल पण तापून घेतलं चांगलं. जसं जुन्या तांदळाचा पापड फुलतो तसाच माझा नव्या तांदळाचा पापड फुलला इंद्रायणीचा. तुम्हाला माझे व्हिडिओ आवडले तर लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकनला प्रेस करा. किती 3 ते 4 पट पापड फुलले. मला वाटलं पण नाही की इतके छान पापड होतील म्हणून. पापडाचा कलर पण एकदम पांढरा आलेला आहे. इतकी मोठी साईज झाली ही पापडाची आणि कच्च्या पापडाची साईज ही एवढी आहे. इतकी छोटी साईज, इतका पापड फुलला म्हणजे तळल्यावरती. आता ह्यापुढं तर मी ह्याच इंद्रायणी तांदळाचा पापड बनवत राहील. खूप छान पापड आले आणि खाऊन पण बघितला, चव पण इतकी छान आली. तुटायला विरघळायला पण खूपच सोपं आहे.